नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते। आज मी आपल्याला इंडोर प्लॅन्टचे काही प्लॅन्ट दाखवत आहे। हे पहा, हे माझे इंडोर प्लॅन्ट आहे। ह्याला फर्न म्हणतात। हे खूप छान येणारे प्लॅन्ट आहे। ह्याची उन्हाळ्यात फक्त जास्त केअर करणे गरज असते आणि पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात हे खूप छान वाढते। ह्याला जास्त पाणी लागते। मातीत ह्याच्या मॉइश्चर जास्त असावी लागते आणि त्यासाठी आपण दुसऱ्या कुंडीत ठेवणे गरजेचे असते, म्हणजे खाली पाणी साठून त्याला जास्त गरमी लागणार नाही आणि पाणी त्याला भरपूर मिळेल। यासाठी उन्हाळ्यात त्याची केअर करणे फार गरजेचे असते। उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी लागते या प्लॅन्टला। हे पहा, हे आहे स्पायडर प्लॅन्ट। स्पायडर प्लॅन्ट हे लो मेंटेनन्सचे प्लॅन्ट आहे। ह्याला जास्त केअर करण्याची गरज नाही, कारण ह्याला कधीतरी पाणी टाकले आणि इंडोर प्लॅन्ट म्हणजे ह्याला जास्त ऊन नाही लागले तरी चालते, कारण ह्याला सेमी शेडमध्ये ठेवा किंवा घरात ठेवा किंवा जास्त 1-2 तासाचे ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा, म्हणजे ह्याची वाढ खूप छान होते आणि ह्याला पाणी पण जास्त देण्याची गरज नाही। आणि हे असे छोटे बल्ब्स, ह्या बल्ब्सपासून जर आपण ह्याचे नवीन प्लॅन्ट तयार करू शकतो। ह्याला छोटे छोटे बल्ब्स येतात आणि यापासून नवीन प्लॅन्ट तयार होतात। हे पहा, हे आहे इजिप्शियन स्टार क्लस्टर। हे खूप छान दिसणारे प्लॅन्ट आहे। ह्याला खूप असे फुले येतात। ह्याला 3 ते 4 तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवले तरी चालते। ह्याला पाणी मात्र जास्त लागते। पाणी कमी पडले की ते खराब होते, पिवळे पाणी पडतात आणि आपले प्लॅन्ट खराब होते। हे पहा, हे असे पाणी होऊन ते खराब होते। यासाठी याला पाणी सतत देणे फार गरजेचे असते। फक्त चेक करून द्या, जास्तही नाही द्यायचे, कारण जास्त दिल्याच्या नंतरही ते खराब होऊ शकते। हे आहे स्नेक प्लॅन्ट। हे पण लो मेंटेनन्समध्ये येते। ह्याला जास्त केअर करण्याची गरज नाही। ह्याची छोटीतली छोटी कटिंग पण लावली तर ह्याची कटिंग पण येऊ शकते। खूप सुंदर दिसणारे आणि जास्त केअर नाही करणारे हे प्लॅन्ट आहे। हे पहा, कोलियस पण खूप छान दिसणारे प्लॅन्ट आहे आणि ह्याची ही छोटी छोटी कटिंग येते आणि आपल्याला एवढ्या छोट्या कुंडीतही मोठे झाड तयार करता येते। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल।